नमस्ते दोस्तों, कसे आहात आपण सर्व. आज ऍक्च्युली मी आज एक आपण 3 दिवस झाले एक न्यूज ऐकतोय किंवा एक 8 दिवसापासून एक न्यूज चालू आहे की एक कॉमेट किंवा मग आपण त्याला धूमकेतू जे म्हणतोय ते सर्वांचं आकर्षण होण्याचं कारण काय काय आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत. कारण येणाऱ्या सायंटिस्ट जे आहेत किंवा बाहेरचे वैज्ञानिक जे आहेत ते पण म्हणतात की एक हे कॉमेट एक वेगळ्या पद्धतीचं आहे. आता बघा, धूमकेतू आजपर्यंत भरपूर येऊन गेलेत, मग यालाच एवढं इम्पॉर्टन्स का आलेलं आहे? तर मित्रांनो, त्याच्या मागलं कारण पण असं आहे. ऍक्च्युली हे जे कॉमेट आहे हे आपल्या सोलार सिस्टमच्या ओरिजिनेट नाहीये, म्हणजे हे बाहेरील सोलार सिस्टम मधून आपल्याकडे येत आहे. आणि जेव्हापासून आपण प्रगत झालेलो किंवा ह्या विज्ञानामध्ये आपण जी प्रगती केली आहे तेव्हापासून हे फक्त थर्ड टाइम आहे जिथं की अशी घटना घडते आणि हा बाहेरला एक ऑब्जेक्ट आपल्याकडे येतोय. तर यापूर्वी जे आलेले ते आहेत, एक होता तो ओमामोआ आणि दुसरा आहे तो बोरिस. ते तर येऊन गेले, त्याचा काही इम्पॅक्ट म्हणजे ते आता कधी येतील माहित नाही. ते एक फक्त एक व्हिजिटर म्हणून आले, निघून गेले. पण हा जो आहे याच्यावरती जुलै पासून जवळजवळ आपले सर्व शास्त्रज्ञ हे वॉच करून आहेत. त्याचं कारण पण असं आहे, या कॉमेटमध्ये किंवा ह्या धूमकेतूची जी ही आहे संरचना म्हणा किंवा मग याचं जे बिहेवियर आहे, ह्या सर्व गोष्टी त्याच्यात येतात. पहिली गोष्ट तर धूमकेतू जो आहे याच्यात तो जेव्हा नॉर्मली तुम्हालाही माहित असेल, धूमकेतूच्या मागून एक त्याला शिफ्टी आल्यासारखं येतं. बट हे जे आहे थर्ड, ज्याचं की नाव आहे 3I ॲटलास, याच्या ना फ्रंट साईडनी बॅक साईडला लाईट जायचं दिसत आहे. म्हणजे जे आतापर्यंत ज्या इमेजेस आल्यात तसं पण टेक्नॉलॉजी तेवढी फास्ट नाही की आपल्याला त्याची क्लिअर इमेज भेटू शकेल. बट जे इमेज आतापर्यंत आल्यात त्याच्यामध्ये असं जाणवते की त्याची लाईट हे फ्रंट साईडनी बॅक साईडला जात आहे. दुसरं रिझन आहे, कुठलाही धूमकेतू किंवा कॉमेट हे काय करतं, जेव्हा ते पुढं स्पीड न जात असतं, आता त्यावरती सूर्याच्या जवळ जाताना त्याचे काही पार्ट्स हे ना वितळायला चालू होतात. त्यामध्ये नॉर्मली आयर्न हा पार्ट मिळत असतो. पण हे जे आहे हे एक निकल मटेरियल सोडत आहे. निकल म्हणजे काय, तर तुम्हाला सांगायचं झालं, निकल म्हणजे आपण वापरतो रॉकेट म्हणजे जे आपण लॉन्च करतो वगैरे ह्याच्यासाठी वापरलं जातं. मग एक प्रकारचा डाऊट आहे की हे एक मॅनमेड म्हणा किंवा एलियन मेड काही पण आपण म्हणू शकतो, असे बनवलेलं यान असं शास्त्रज्ञांना वाटत आहे. आता आज म्हणजे 29 तारखेला ते पृथ्वीच्या म्हणजे सूर्याच्या कक्षेमध्ये त्याने एंट्री केलेली आहे. आता नेक्स्ट डेट असणार आहे आपल्यासाठी सर्वात महत्वाची, म्हणजे ती आहे 11 डिसेंबर. त्या दिवशी हा जवळजवळ म्हणजे नियरेस्ट टू आवर सोलार सिस्टीम किंवा पृथ्वी तो असणार आहे. त्यावेळेस शास्त्रज्ञांना असा डाऊट आहे की हा जर एक प्रकारचा धूमकेतू किंवा कॉमेट नसेल तर हे काही ना काही गोष्टी आपल्या सोलार सिस्टीमला स्टडी करण्यासाठी सोडेल.